हो. मी डॉक्टर सुरेश गवई मुंबईहून आलेलो आहे. ह्या गावात बालवाडी नावाचे माझे नातेवाईक राहतात. त्यांनी मला गावात पाठवलं. आता आपल्या ह्या भागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये 26 तारखेला मतदान आहे. 26 तारखेला मतदान आहे तर तिथं बाबासाहेबांचे नातू आनंदराव आंबेडकर उभे आहेत आणि ते पहिल्यांदा इलेक्शनला उभे आहेत आणि त्यांची निशाणी आहे सिलेंडर. वंचित बहुजन आघाडी ही बाबासाहेबांच्या प्रकाश छापलेली एक संघटन, मोठे संघटन आहे. प्रकाश आंबेडकर साहेब आपल्यातून उभे आहेत आणि आनंदराव आंबेडकर आपल्यातून उभे आहेत. तर आता याच्यामागे काय सांगायचा उद्देश आहे की आपण आपले मत आहेत ना, आपण पहिले पूर्ण भारतामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी इंडिया गठबंधन आखणी केली होती, पण काही कारणास्तव तुटली. परंतु तिथे बाबासाहेबांचे आता ह्या अमरावतीमध्ये 6 लाख मतदार आपल्या समाजाचं आहे. शेड्यूल कास्ट समाजाचं, एसटी समाजाचं, ओबीसी समाजाचं 6 लाख मतदार आपल्या गावात जितके मतदार पडतील तर आनंदराव आंबेडकर त्यातून जिंकून येतात. तर ते संविधान वाचवण्यासाठी ते जातील संसदमध्ये. त्यांचं स्वतंत्र पर्सनल काही लाईफ हे नाही की मला निवडूनच द्या, पण बाबासाहेब नातू असल्या कारणामुळे आपली जबाबदारी बनते की त्यांना निवडून देणे आणि ते निवडून येतील. कारण की बाबासाहेबांचं नाव हे भारतात आहे. बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण, स्वास्थ्य, आरक्षण, रिझर्वेशन, शेतकरी बांधवांना सगळं आपल्या आर्थिक सोयी बाबासाहेब कोण केले, पण तो आपले आता सगळे हिसकवून घेतले. कोणी भाजप सरकारने पूर्ण शिक्षण प्रायव्हेट करून टाकलं, नोकऱ्या खाजगी करून टाकलं, तुमच्या मुलाबाळाच्या येणाऱ्या शाळा सुद्धा खाजगी करून टाकल्या, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. यामुळे आपल्याला संविधान वाचवायचं आहे. संविधान वाचवायचं असेल तर संविधान आहे मनोवाच्या हातामध्ये आहे. संविधान वाचवायचे आपण काय केलं पाहिजे, ह्यावेळेस 2-3 लाख बाबासाहेबांचे आपण संसद पाठवायला पाहिजे. ही माझी तुम्हाला गावच्या लोकांना माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट अशी, आज आपला जो समाज खेड्यापाड्यात राहतो तिथे याच्या आधी आपल्याला 30 वर्षाआधी आपला समाज काँग्रेसला मतदान करायचं. त्यावेळेस आपले लोक काँग्रेस मतदान करत असताना त्यावेळेस आपल्या लोकांना नोकऱ्या, शिक्षण, स्वास्थ्य सगळं भेटलं होतं. पण जेव्हापासून काँग्रेस पक्ष बाहेर पडले आणि आपले वेगवेगळे पक्ष निघाले तेव्हापासून आपलं अधिकार, शिक्षण, स्वास्थ्य सगळं गेलेलं आहे. म्हणून यातून आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर 2024 मध्ये इलेक्शन आहे, त्या इलेक्शन मध्ये आपल्याला आनंदराव आंबेडकरांना निवडून द्यायचं आहे अशी मी गावाला विनंती करतो. माझा याच्यात काही पर्सनल स्वार्थ नाही, ना मला मंत्री हातात बघायचं नाही, पण मी डॉक्टर आहे आणि माझं कर्तव्य बाबासाहेबांच्या मिशनचं काम करायचं. बाकी देशामध्ये इंडिया गठबंधन आपण मतदान करतोय, यूपी, बिहार, राजस्थान, गुजरात मध्ये. इंडिया गठबंधनमध्ये कसं आहे, इंडिया गठबंधन आपल्याला त्यावेळेस बाबासाहेब संविधान लागू केलं होतं. आता संविधान लागू करणार आहे भाजप सरकारने. संविधानाचे पान कमी केलं, त्यामुळे आपलं शिक्षण गेलं, नोकरी गेली, मुलाबाळांचं शोषण चालू आहे, आपल्या गावात अत्याचार अन्याय चालू आहे. प्रत्येक गावामध्ये आपला अत्याचार का होतो की आपण एकजूट नाही. पण आता यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी काढल्या असल्यामुळे त्यात 12 करोड मतदार म्हणजे मराठा, कुणबी, तेली, माळी, कोळी, कोष्टी, महार सगळे लोक एकत्र येऊन प्रकाश आंबेडकर उभे आहेत. वंचित आघाडी ही अकोल्यामध्ये आणि अमरावतीमध्ये 2 सीटवर लढते आहे. तर माझं कर्तव्य की आपण आपल्या समाजाला सांगून वंचित आघाडीला निवडून द्यायचं. निवडून येणार आलेल्या तरी पण बाबासाहेबांचे अनुयायी आहे, त्यांना निवडून देणं आपलं कर्तव्य आहे. राहिला प्रश्न मतदान दिवशी तुमच्या गावात कोण येणार नाही हे मला माहिती नाही, पण त्यांचे कार्यकर्ते फिरतात गावागावामध्ये, तुमच्या गावात येतील, बैठका घेतील. मी एक्स्ट्रा आलो, एडिशन आलो, मला वाटलं या गावात ओळखी लोक आहेत. म्हणून माझी विनंती सगळ्यांना की तुम्ही बाबासाहेब नातवाला आनंदराव आंबेडकरांना मतदान करा. अमरावतीमधून सगळीकडून त्यांना मतदान चांगलं पडणार. तुम्ही 5 मतं पडली तरी निवडून येतील. फक्त भाजपाला मतदान का करू नये, भाजपाने आपल्या देशाची सगळी वाट लावली, देशाला विकलंय, नोकऱ्या, शिक्षण, स्वास्थ्य सगळं पराट करून टाकलंय. म्हणून आपलं संविधान धोक्यात आहे. इथला बहुजन समाज, इथला शेतकरी समाज, इथला शोषित समाज, इथला पीडित समाज हा आपण मागे गेलोय. याच्या आधी आपल्याकडे संपत्ती सगळं मताचा अधिकार होता. आता ईव्हीएम मुळे आपला मताचा अधिकार पण जातो आहे. ईव्हीएम मध्ये मशीनवर बटन टाकलं दुसरीकडे जातं. ते पण त्याविषयी आपण जास्तीत जास्त मतदान करायचं. ईव्हीएम जर आली तुमच्या गावामध्ये पडताळून पाहायचं, बरोबर मत जातं असेल तर मतदान करायचं, नाही जात असेल तर ईव्हीएम बंद पाडायचं की हे मतदान आमचं दुसरीकडे चाललं. ही तुझ्या गावातल्या लोकांना सांगायचं. रोज सांगतो मी, जय भीम, जय भारत, जय संविधान, जय हिंद.